बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पुण्यामध्ये दाखल झालेत। लवकरच ते बीड पोलिसांना शरण जाणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री धनंजय मुंडे, संतोष देशमुख खूप प्रकरणातील प्रमुख आरोप वाल्मिक कराड यांचं नाव घेत गंभीर स्वरूपाचे आरोप करतात। मला वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती असा दावा कासलेंनी केलेला। तसंच मतदानाच्या दिवशी वाल्मिक कराडच्या मालकीच्या कंपनीतून बँक खात्यात 10 लाख जमा झाले होते असा दावाही कासले यांनी केला। एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा, कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले, पुरावे काय आहेत का? सरकार काय वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश, एका पत्रकाराने मला प्रश्न विचारला, तुम्हाला काय आदेश दिलाय का? अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण? बघा, तर ते बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत। 10 लाख रुपये कुणी पाठवले होते तुमच्या अकाउंटवर? धनंजय मुंडे, वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई, ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत, त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला 10 लाख आले, 7.5 परत केलेत। 21/10/24 तारीख बघा, 21/10/24। ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं, जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं। हा, चुकीच्या पद्धतीने आलेत। धनंजय मुंडे नाही, पूर्ण सरकार। जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना, एवढे अजितदादांच्या सीट येऊ शकतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।